नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, राज्यामध्ये माझी बहीण लाडकी योजना, त्याचबरोबर माझा भाऊ लाडका योजना, अशा बाबतीत योजनाच्या बाबतीत आपण पाहिलं तर आता आणखी एक सरकारची योजना आहे जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आणि या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर पूर्णपणे वर्षभराचे 3 गॅस सिलेंडर एका व्यक्ती म्हणजे आपल्या एका कुटुंबाला मिळणार आहे। आणि या सेवेचा जो काही लाभ घेणार आहे त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, या बाबतीत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा नियम किंवा या अटी काय असतील किंवा हे गॅस सिलेंडर आपल्याला कसं मिळणार आहेत, त्यासाठी आपल्याला अर्ज कसं करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतात त्यावेळेस हे अगोदर ऐकून घ्यावं लागतं, ही अन्नपूर्णा योजना जी आहे ती नेमकी आहे काय। तर मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत, त्यानंतर अजित पवार यांनी काय केलं की एक अशी एक योजना बनवली की ज्यामध्ये जी चुली वगैरे घरामध्ये पेटवले जातात, त्यामुळे ते चुली पेटल्यामुळे त्यामुळे प्रदूषण होतं आणि त्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात येतं। आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक आता व्यक्तीला, जो काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण 3 गॅस सिलेंडर वर्षभराचे फ्रीमध्ये देऊया। आणि त्याच्यानंतर चालू असलेल्या बाजारभावामध्ये आपण ते गॅस सिलेंडरची जी काही किंमत असेल ते एक्स्ट्रा लागेल, जर तुम्हाला 4था गॅस सिलेंडर लागत असेल तर ही योजना जी आहे ती योजना आपण कुठे अप्लाय करू शकतो, कसे अप्लाय करू शकतो, यासाठी कागदपत्र काय काय आहे, त्यासाठी नियम काय आहेत, अटी काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी मुख्यमंत्री योजना जी आहे, जी अन्नपूर्णा योजना, तर या योजनेचं अजून फॉर्म भरायला अजून सुरुवात नाही झालं, पण तरीसुद्धा काही कागदपत्र याच्यासाठी जे काही लागणार आहेत ते तर तुम्हाला म्हणजे जवळ ठेवावंच लागतात। आता हे कागदपत्र काय काय लागतील ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट सांगतो की समजा तुम्हाला हा जर फॉर्म भरायचा असेल तर तो लाभार्थी कोण असू शकतं, म्हणजे कुणाच्या फायद्याचं असू शकतं की कोण हे फॉर्म भरू शकतात, तर ज्यांच्याकडे पिवळा रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना हा फॉर्म भरता येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबामध्ये फक्त आणि फक्त 5 लोक राहतात, 5 लोकांचं कुटुंब आहे, अशा कुटुंबांना, आणि ज्या कुटुंबाचं दारिद्र्य रेषेखाली नाव आहे, म्हणजे ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न खूप कमी आहे। आता कमी म्हणजे किती, तर हे उत्पन्न अजून शासनाने जे GR काढलं आहे त्याच्यामध्ये अजून ठरवलेलं नाही आहे, पण शासनाने जे ठरवलेलं जे काही किंमत आहे त्या किमतीपेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तेव्हा मात्र तुम्ही या योजनाचा लाभ घेऊ शकता। तर या योजनेमध्ये तुम्ही टोटल 3 गॅस सिलेंडर वर्षभराचे तुम्हाला फ्री मिळतात, पण तुम्हाला कम्प्लिटली फ्री हे जे गॅस सिलेंडर घेत आहे ते कम्प्लिटली फ्री घेण्या अगोदर तुम्हाला जे काही बाजारभाव चालू आहे त्या बाजारभावाच्या प्रमाणे तुम्हाला तिथे पैसे पे करावेच लागतात। आणि त्यानंतर 3 जे सबसिडी आहे आणि ज्या महिलेच्या नावावर तुम्ही हे गॅस सिलेंडर घेत आहे तर त्या महिलेच्या नावावर, ज्या महिलेच्या नावावर तुम्ही गॅस सिलेंडर घेत आहे त्या महिलेच्या अकाउंटवरती, म्हणजे बँक अकाउंटवरती जे काही तुम्ही पैसे भरून सुद्धा गॅस सिलेंडर घेतला होता त्याची पूर्णपणे सबसिडी त्यांच्या नावावरती जमा होणार आहे। असे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला सुरुवातीला फ्री मिळणार आहेत। दुसरी गोष्ट, समजा जर एकाच घरामध्ये गॅस कनेक्शन जास्त असतील, 3पेक्षा जास्त असतील किंवा एकापेक्षा जास्त जर कनेक्शन असतील तर त्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डावरती नमूद केलेलं एकच फक्त रेशन कार्डवरती 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे। जर तुमचे कनेक्शन 2 असतील, 3 असतील तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही आहे, किंवा तुम्ही 2 अनेक कनेक्शन असतील तरीसुद्धा तुम्हाला फक्त एकदाच या पूर्णपणे कुटुंबाला लाभ घेता येणार आहे। हा एक अट आहे। त्याचबरोबर यामध्ये प्रत्येक जे कुटुंब आहे त्यामध्ये 5 जर सदस्य असतील तर त्यांना हा लाभ घेता येणार आहे। तर आता आपण यासाठी पात्रता काय असू शकते, जे अन्नपूर्णा योजना आहे त्यासाठी पात्रता काय असू शकते ते मी तुम्हाला सांगितलं की हे कोण कोण करू शकतं। तर SC ST सदस्य जे आहेत किंवा EWCचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आता सध्या तरी हे दिलेलं आहे, पण शासनाचे नवीन जे बदल होत असतात त्याप्रमाणे पुन्हा अपडेट होत असतात। तर हे त्यानंतर जो आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील जे लोकांसाठी हा उपलब्ध आहे, त्याचबरोबर आणि हा जो योजना आहे ही योजना फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि लाभार्थीचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते उत्पन्न सरकारने जे नियम करून ठेवलेलं आहे, सरकारने जे काही ठरवलेल्या नियमापेक्षा किंवा ठरवलेल्या आर्थिक
उत्पन्नापेक्षा जास्त नसावे, ही एक अट आहेच. आता मी तुम्हाला सांगतो की यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला जवळ आता सध्या कागदपत्र ठेवायचं आहे. एक आधार कार्ड, दुसरा पासपोर्ट आकाराचा फोटो ठेवायचा आहे, त्याचबरोबर पॅन कार्ड तुम्हाला ठेवायचं आहे आणि उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत. आणि त्यानंतर पत्ता म्हणजे जिथे तुम्ही राहता त्याचा ॲड्रेसचा पुरावा आपल्याला लागणार आहे. आणि त्याचबरोबर कौटुंबिक ID पुरावा म्हणजे तुमचं जे काही तुम्ही राहता, जे इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे असेल तर ते तुम्हाला तिथे लागेल. त्यानंतर कौटुंबिक ID पुरावा म्हणजे तुमच्या पूर्ण फॅमिलीमधले सगळे ID तुम्हाला लागतील. त्याचनंतर जात प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर हे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे असणार आहेत. तर हे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे आणि 3 गॅस सिलेंडरनंतर तुम्हाला जर आणखी गॅस सिलेंडर असेल तर ते बाजारभावाप्रमाणेच तुम्हाला तिथे विकत घ्यायचं आहे. तर असा हा अन्नपूर्णा योजना जी आहे, ही योजना तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म सुरू होणार आहेत आणि ही योजनासुद्धा, या योजनेचासुद्धा लवकरात लवकर तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, जसं याचं फॉर्म भरायचं कसं, त्यानंतर आपण हे पात्रता पूर्ण झाल्यानंतर आणखी काही त्याचे काही नवीन नियम्स निघतात, काय असेल त्याचे GR कसे निघाल्यानंतर त्याची काय पात्रता असतील, अटी असतील, त्याबरोबर तसेच पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत जाईल याच चॅनलवरती. जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.